पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मित्रांनो। जालना जिल्हा पोलीस भरती 2024 चे जे 7 जुलै 2024 रोजी जी लेखी परीक्षा झाली होती मित्रांनो, त्याचे मार्क हे जाहीर करण्यात आले मित्रांनो। त्यावरची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण, आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि हा मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। मित्रांनो, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल व फेसबुक पेजची लिंक देऊन ठेवली मित्रांनो, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या आणि फेसबुक पेजला लाईक करून घ्या, कारण की या फेसबुक पेज आणि टेलिग्राम चॅनलवर आपण नवनवीन प्रकारची अपडेट माहिती ही शेअर करत असतो। तर बघा मित्रांनो, विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जिल्हा पोलीस भरती 2022ची ही प्रक्रिया सुरू आहे। त्याचे काही जिल्ह्यांचे ग्राउंडसुद्धा झाले होते मित्रांनो, व 7 जुलै 2024 रोजी त्याची लेखी परीक्षा ही घेण्यात आली होती मित्रांनो। आता लेखी परीक्षेचे मार्क जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे। आज आपण जिल्हा पोलीस अधीक्षक जालना यांच्या घटकाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई रिक्त पदे 102 रिक्त पदे सन 2022 व 23ची पोलीस भरती अंतर्गत दिनांक 7/7/2024 रोजी 10 ते 11:30 वाजेदरम्यान JES कॉलेज जालना येथे लेखी परीक्षा घेण्यात आली होती। नमूद लेखी परीक्षेची उत्तर तालिका प्रसिद्ध केली होती व उत्तर तालिकेवर आक्षेप मागवण्यात आले होते। उत्तर तालिकेवर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार करता उत्तर तालिकेमध्ये कोणताही फेरबदल करण्यात आलेला नाही आणि जालना पोलीस शिपाई पदाचे दिनांक 7/7/2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचे गुण हे खालील दिलेल्या PDF मध्ये आहे। तर बघा मित्रांनो, जालना पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत जी लेखी परीक्षा घेण्यात आली होती त्याचे गुण हे आता जाहीर करण्यात आले मित्रांनो। जर लेखी परीक्षा संदर्भात गुण संदर्भात तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर त्यांनी हेल्पलाईन नंबरसुद्धा दिले मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही तिथं आक्षेप हे घेऊ शकतात। म्हणजे कसे मित्रांनो, समजा तुम्हाला जर ॲज पर रेकॉर्ड तुमच्या जे 60 मार्क असतील तर आणि शीटमध्ये तुम्हाला 58च मार्क दिसत असतील तर तुम्ही त्या बाबतीत त्या मेलद्वारे तुम्ही कळवू शकतात, किंवा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्यांना फोन लावून किंवा स्वतः समक्ष भेट देऊन ते आक्षेप क्लिअर करून घेऊ शकतात मित्रांनो। अशा प्रकारची ही अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन प्रकारचे अपडेट व्हिडिओ घेऊन येत असतो। आणि मित्रांनो, लवकरच आपण आता आपल्या यूट्यूब चॅनलवर टेस्ट सिरीजसुद्धा सुरू करणार आहोत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।